यंदाच्या संक्रांतीला आली आहे एकादशी आणि म्हणूनच काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेत. जसं की एकादशीचा उपवास कसा करायचा? संक्रांतीला काही घरांमधून तिळगुळाच्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो, तर तो नैवेद्य प्रसाद म्हणून घ्यायचा का? काही ठिकाणी पुरणपोळी असते तर ती खायची का? किंवा काही ठिकाणी अगदी मुगडाळीची खिचडी दान करण्याची प्रथा आहे, तर मग ते करायचं की नाही करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, लक्षात घ्या, षटतिला एकादशी आणि संक्रांतीचा हा जो संगम आहे हा खास मानला जातो, कारण अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते. षटतिला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर करणं. संक्रांतीलाही तिळाचं महत्त्व असतं, त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला तिळाचा 6 प्रकारे वापर नक्की करा. षटतिला एकादशी असल्यामुळे तिळाने स्नान, खरं तर संक्रांतीला सुद्धा पाण्यामध्ये आपण तीळ टाकतो, त्यामुळे या कृतीमध्ये कुठलाही बदल होणार नाही. तिळाचं उठणं असेल किंवा तिळाचा होम, तिळाचं तर्पण, तिळदान, तिळाचे भक्षण, अशा 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने संक्रांतीचंही पूर्ण फळ मिळतं. राहिला प्रश्न संक्रांतीला आलेल्या एकादशीच्या उपवासाचा. तर एकादशीचा उपवास जसा आपण नेहमी करतो तसाच करायचा आहे. आता एकादशीच्या उपवासाला तुम्ही तिळगुळ खाऊ शकता. तिळगुळ खायला काही हरकत नाही. तिळगुळ खाल्ल्याने एकादशीचा उपवास मोडत नाही. पण तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून तिळगुळाच्या पोळ्या करणार असाल, पुरणाच्या पोळ्या करणार असाल किंवा संपूर्ण स्वयंपाक जो करणार आहात तो नैवेद्य देवाला दाखवायचाच आहे, पण तो तुम्ही मात्र खायचा नाही. अर्थात जे एकादशीचा उपवास करणार आहेत त्यांनी तो नैवेद्य खायचा नाही. हो, पण देवाच्या या नैवेद्याबरोबरच तुम्ही देवाला तिळगुळाचाही नैवेद्य दाखवालच आणि तो नैवेद्य मात्र तुम्ही ग्रहण करू शकता. तर मंडळी, जेव्हा आम्ही एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पब्लिश केला होता की मकर संक्रांतीला एकादशी आहे तर नक्की काय करावं, त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा प्रश्न विचारला होता की तिळगुळाच्या पोळ्या खाल्ल्या तर चालतील का, पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या तर चालतील का? तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की एकादशीचा उपवास असेल तर या गोष्टी खायच्या नाहीत. एकादशीचा उपवास जसा नेहमी करतो तसाच करायचा आहे, पण अर्थात फक्त नुसता तिळगुळ तुम्ही एकादशीच्या उपवासाला खाऊ शकता. आणि तुमच्या प्रथेप्रमाणे संक्रांतीचा नैवेद्य बनवायचा आहे. तुमच्या घरात ज्यांना एकादशी नाही ते लोक तो नैवेद्य ग्रहण करू शकतात. आता बोलूया त्या प्रथेबद्दल ज्यांच्याकडे मकर संक्रांतीला मूग डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे. एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं, तांदळाचा वापर करणं वर्ज्य मानलं जातं. आता मकर संक्रांतीला तांदूळ आणि मूग डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे, परंतु यंदा संक्रांतीच्या दिवशीच एकादशी आल्यामुळे खिचडी दान करायची की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. तर खिचडी दान करणं शास्त्राला धरून या दिवशी असणार नाही, त्यामुळे खिचडीचं दान या दिवशी करू नये. मग त्याऐवजी काय दान करायचं, तर तुम्ही तिळगुळ दान करू शकता, कारण षटतिला एकादशीला तिळाच्या दानाचं मोठं महत्त्व आहे. तुम्हाला मगाशी 6 प्रकारे तिळाचा वापर सांगितला, त्याच्यात तिलदान येतच आहे, त्यामुळे तिळगुळाचं दान तुम्ही करू शकता. कोरडा शिधा दान देऊ शकता. कोरडा शिधा म्हणजेच काय, तांदूळ सोडून इतर धान्य, बाजरी, गहू, डाळी या गोष्टींचं दान तुम्ही करू शकता. वस्त्र आणि उबदार कपडे, थंडीचे दिवस असल्याने तुम्ही गरिबांना ब्लँकेट्स आणि कपड्याचं दान करू शकता. मकर संक्रांतीला उबदार कपड्यांचं दान करणं सुद्धा फलदायी मानलं जातं. मकर संक्रांतीची जी सुगड पूजा आहे ती सुद्धा नेहमीसारखीच करायची आहे. ती पूजा कशी करावी, त्यात साहित्य काय काय हवं, या सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्यामध्ये पूजा करून दाखवली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या व्हिडिओत बघून तुम्ही पूजा करू शकता. त्यामुळे मकर संक्रांतीच्या कुलधर्म कुळाचारामध्ये किंवा नेहमीच्या ज्या परंपरा आहेत त्यात फार मोठा कुठला बदल एकादशी आल्यामुळे होणार नाही. फक्त ज्यांच्याकडे खिचडीचं दान करण्याची प्रथा आहे त्यांनी यावर्षी खिचडी दान करण्याऐवजी तिळगुळाचं किंवा इतर काही गोष्टींचं दान करावं. संक्रांत यंदा 14 जानेवारीला दुपारी 3:06 सुरू होणार आहे आणि सूर्यास्तापर्यंत असणार आहे. संक्रांतीचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे. वासाकरिता जाई घेतलेली आहे, पायस भक्षण करत आहे. सर्पजाती असून भूषणार्थ मोती धारण केला आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष आणि गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, कामविषयक सेवन करणे अशी कामं करू नयेत असं पंचांगात सांगण्यात आलेलं आहे. पंचांगानुसार दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात काही अफवा पसरवल्या जातात. जसं संक्रांत अशुभ आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा असतात की अमुक ह्याच्यावर संक्रांत आहे त्यामुळे आता त्या गोष्टींचं काही खरं नाही वगैरे. तर या सगळ्या अफवा असतात. लोकांना घाबरवण्याचा यातून प्रयत्न केला जातो, पण अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असा सुद्धा पंचांगात नमूद करण्यात आले.
मंडळी, त्याबरोबरच मकर संक्रांतीला एकादशीचा जो दुर्मिळ योग जुळून आलेला आहे, त्यामुळे तुम्ही काही उपाय करू शकता, ज्या उपायातून तुमची आर्थिक अडचण दूर होऊ शकते. जसं विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण या दिवशी अवश्य करा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नांदते. विठ्ठल मंदिरात जाऊन भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा आणि तिळगुळाचा नैवेद्य तिथे अर्पण करा. विठ्ठल हे विष्णूंचंच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य अर्पण केल्याने जीवनात गोडवा येतो आणि समृद्धी वाढते. या प्रकारे जर तुम्ही संक्रांतीचा आणि एकादशीच्या योगाचा लाभ घेतला तर कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष शांत होतात, आर्थिक लाभ होतो, रखडलेली येणी वसूल होतात, नवीन गुंतवणुकीसाठी मार्गसुद्धा मोकळे होतात. मकर संक्रांतीची पूजा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. ते व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.